हाच सुद्धा त्याच्यामध्ये आपण सांगितलेलं आहे. आता पुढं जाऊया. आता बघा हे तपश्चर्येचे प्रकार कसे आहेत. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की हे कसे अगदी तपश्चर्येचे प्रकार आहेत. आता हे भगवानाने अशी पार्श्वभूमी सांगितल्यानंतर म्हणजे खऱ्या अर्थाचं कसं म्हणतो की तपश्चर्या कशी असते. तर बघा आता तपश्चर्या कसं भगवंताला मला मित्र हा गौतमा तपाचे पुढील उपक्रम आम्ही काही श्रमण ब्राह्मणाच्या मते अचलक असतो. म्हणजे ते नग्न संन्यासी असतो. त्याला काही रीतीभात नसते. म्हणजे आपण मध्यंतरी काळामध्ये काही म्हणजे 40-50 वर्षापूर्वी जर पाहिलं असेल, जर आपण अभ्यासक असाल तर हिप्पी कल्चर आलं होतं बघा. हिप्पी कल्चर अमेरिका युरोपमध्ये काय झालं होतं. हिप्पी कल्चर म्हणजे कुठलंही आमच्यावर कुणाचंही नियंत्रण नाही. निसर्गावर जसं कुणाचं नियंत्रण नसतं तसं आम्ही निसर्गाचे घटक आहोत आणि म्हणून आमच्यावर कुणाचं नियंत्रण असू शकत नाही. अशा प्रकारचे जे कल्चर निर्माण झालं त्याला काय म्हटलेलं आहे. हिप्पी कल्चर म्हटलेलं आहे. म्हणजे मनाला जसं वाटेल तशा पद्धतीनं वागणं. मग अंगावर कपडे घाला, अंगावर कपडे घालू नका. ते देवानंदचा पिक्चर पाहिला का नाही, हरे राम हरे कृष्ण, त्याच्यामध्ये आहे बघा. ते त्याच्यामध्ये जे दाखवलं ना ते त्या काळामध्ये ते हिप्पी कल्चर होतं. आणि त्या कल्चरमध्ये ही जनतामान जाते. बरोबर आहे का नाही. हरे राम हरे कृष्णा ते चिलं मोडतात आणि बरंचसं गांजा फुकतात. दम मारो दम जे आहे ना हे हिप्पी कल्चरमध्ये ही जाते. आणि मग तिच्या शोधासाठी काय करतो हा देवानंद जातो. हा तो पिक्चरचा भाग आहे. ते जे कल्चर आहे ते कल्चर कुठलं आहे. आजच्या विषयाचा भाग आहे. म्हणजे निसर्गात जसं राहता येईल तसं राहायचं. आम्ही कुणाचं नियंत्रण बाळगणार नाही. समाजाचं नाही ना नीतिमत्तेचं नाही ना कुणाचं आम्ही नियंत्रण ठेवणार नाही. कारण तो कसा आहे आमच्या तपश्चर्येचा तो भाग आहे. आणि मग कुठलीही आम्हाला रीतीभात नाही. तो हात चाटतो म्हणजे आता त्याचा अर्थ अतिशय चांगला दिलेला आहे. म्हणजे बघा हे कसं आता अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या कश्यपानं सांगितलेलं की आम्ही काय काय करतो. हात चाटतो म्हणजे हातामध्येच अन्न घ्यायचं म्हणजे कुणी जे वाढतं ते आणि हातानंच खायचं आणि हात धुवायचा नाही. काय करायचं हात तसाच चाटायचा. आता